विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी, लोकप्रशासन विभाग प्रमुख कै रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण BA द्वितीय वर्षामध्ये अभ्यास करीत असताना या चौथ्या सत्रामधील जो वित्तीय प्रशासनाचा पेपर अभ्यासत आहोत, त्या अंतर्गत आपण मागील भागामध्ये अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक किंवा ज्याला इंग्रजीमध्ये बजेट म्हणतात, या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या पाहिलेल्या आहेत। यामध्ये आपण पाहिलं की अंदाजपत्रक म्हणजे ज्यात भूतकाळ व वर्तमानकालीन माहिती गोळा करून त्या आधारे येणाऱ्या वर्षासाठी सरकारचे जमा व खर्चाचे आर्थिक धोरण निश्चित केले जाते व नंतर या अंदाजपत्रकाला विधिमंडळाची मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणीही केली जाते। तर या अर्थसंकल्पाविषयी आपणास विलोबी यांचं एक मत फार महत्त्वाचं वाटतं आणि ते आपण या ठिकाणी विचारात घ्यायला हवं। तर विलोबी या अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये आपलं मत मांडत असताना असं म्हणतात की सर्वसमावेशकता हा अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा गुण आहे। त्यात मागील वर्षाच्या, चालू वर्षाच्या व भावी खर्चाचा आणि महसुलाचा व राष्ट्रीय तिजोरीच्या स्थितीचा एकत्रित विचार केलेला असतो। अर्थात विलोबी यांनी अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा इथे विचार केलेला आहे। म्हणजेच त्यांच्या मते आपल्याला असं सांगता येतं की या अर्थसंकल्पामध्ये मागील वर्ष, चालू वर्ष आणि भविष्य किंवा येणारं वर्ष, आगामी वर्ष या खर्चाचा आणि महसुलाचा, याचबरोबर राष्ट्रीय तिजोरीच्या स्थितीचा एकत्रित विचार केलेला असतो। म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की या अर्थसंकल्पामध्ये शासनाला प्राप्त होणारा महसूल, शासनाकडून विविध कार्यक्रमांवरती होणारा खर्च, याचबरोबर या दोन्ही गोष्टींचा राष्ट्रीय तिजोरीवरती काय परिणाम होईल, या एकंदरीत सर्व स्थितीचा विचार हा या अर्थसंकल्पामध्ये अथवा अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेला असतो। यालाच आपण काय म्हणतो? अंदाजपत्रक म्हणतो। म्हणजेच अंदाजपत्रक हे वार्षिक आर्थिक विवरणपत्र आहे असंही आपण या ठिकाणी म्हणतो। तर या पद्धतीनं आपल्या या अर्थसंकल्पाची जी संकल्पना आहे ती लक्षात आली आहे। अर्थसंकल्पाचा अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग आहे तो या ठिकाणी पाहावा लागतो, तो म्हणजे वित्तीय वर्ष। वित्तीय प्रशासनामध्ये वित्तीय वर्ष हे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा आपल्याला असं म्हणता येईल अर्थसंकल्पाचा मूळ आधार हे वित्तीय वर्ष असतं। जगातील विविध राष्ट्रांमध्ये वित्तीय वर्ष वेगवेगळ्या वेळी सुरू होतात। भारतामध्ये इंग्लंड आणि राष्ट्रकुटुंबीय राष्ट्रामध्ये वित्तीय वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च असं निश्चित करण्यात आलेलं आहे। तर ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन व इतर राष्ट्रामध्ये, त्यांच्या शेजारील काही इतर राष्ट्र आहेत, परंतु प्रामुख्याने आपण या ठिकाणी ह्या 3 राष्ट्रांचा इथे उल्लेख करतो आहोत। ऑस्ट्रेलिया, इटाली आणि स्वीडन या राष्ट्रामध्ये 1 जुलै ते 30 जून असं त्यांचं वित्तीय वर्ष असलेलं आपणास पाहावयास मिळतं। यानंतर फ्रान्स, जर्मनी म्हणजेच जर्मन गणराज्य, स्वित्झर्लंड या राष्ट्रामध्ये 1
जानेवारी ते 31 डिसेंबर असं त्यांचं हे फायनान्शियल इयर असलेलं आपणास पाहावयास मिळतं. अर्थात लक्षात ठेवायला सोपं आहे, फ्रान्स, जर्मन गणराज्य आणि स्वित्झर्लंड या देशामधील जे वित्तीय वर्ष आहे ते म्हणजे आपलं जे कॅलेंडर इयर आहे अगदी 1 जानेवारीला सुरू होऊन ते 31 डिसेंबरला संपतं. म्हणजेच नवीन वर्षामध्ये त्यांचं वित्तीय वर्षाचा प्रारंभ होतो. तर अमेरिका या देशामध्ये जे वित्तीय वर्ष आहे ते म्हणजे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असा तेथील वित्तीय वर्ष आपणास या ठिकाणी निश्चित केलेला दिसून येतं. तर वित्तीय वर्षाचा आधार घेऊनच साधारणत अर्थसंकल्प कायदेमंडळाला कधी सादर करावा हे सुद्धा निश्चित करावं लागतं किंवा ते केलं जातं. तर ऑस्ट्रेलियामध्ये तेथील वित्तीय वर्ष हे 1 जुलैपासून सुरू होतं. असं जरी असलं तरीसुद्धा ते ऑगस्टमध्ये तेथील अंदाजपत्रक हा कायदेमंडळाला सादर केला जातो. भारतामध्ये जो आपला अर्थसंकल्प आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा 2017पर्यंत मांडला जात असे. परंतु मागील 2017पासून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपल्याकडे अर्थसंकल्प मांडला जात आहे. याचबरोबर स्वीडनमध्ये वित्तीय वर्षाची सुरुवात ही 1 जुलैपासून होत असली तरी अर्थसंकल्प हा त्या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मांडला जातो. साधारणत हे माहिती पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं की भारतामध्ये 1 महिना अगोदर हा अर्थसंकल्प संसदेसमोर ठेवला जातो. परंतु जर आपण स्वीडनचा विचार केला तर या ठिकाणी 1 जुलैपासून तेथील आर्थिक वर्ष सुरू होतं. परंतु अर्थसंकल्प हा जानेवारीमध्ये म्हणजे साधारणत 6 महिने अगोदर अर्थसंकल्प हा म्हणजे संसदेसमोर किंवा कायदेमंडळासमोर हा ठेवला जातो. तर या पद्धतीनं या ठिकाणी हा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प संसदेच्या समोर ठेवून त्याची मान्यताही घ्यावी लागते. आता या वित्तीय वर्षानुसार कारण ह्या वित्तीय वर्षामध्ये अनेक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. साधारणत आपण जेव्हा आपल्या भारताचा विचार करतो तेव्हा आपलं वित्तीय वर्ष आणि त्याचे जे काही निर्मिती आहे त्याचा जर आपण विचार केला तर ते योग्य आहे का असंही आपल्याला या ठिकाणी म्हणजे काही तज्ज्ञांना त्या ठिकाणी ते वाटलेलं आहे आणि त्यांनी आपलं मतसुद्धा इथे मांडलेलं आहे. तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. याचबरोबर आपल्या भारताची जी शेती आहे ती शेती मोसमी वाऱ्यांवर अवलंबून आहे आणि आपण सातत्यानं अनुभवतो आहोत की अगदी नेहमीच या मोसमी वाऱ्यांवरती आपली ही शेती अवलंबून असल्यामुळं जर मोसमी वाऱ्यांची कृपा झाली, वेळेवरती योग्य वेळी पाऊस पडला तर पीक पाणी हे चांगलं येतं. परंतु जर या मोसमी वाऱ्यांचा लहरीपणा झाला तर ज्यावेळी पाऊस हवा त्यावेळेला पाऊस पडत नाही आणि जेव्हा पीक कापणीला येतं किंवा काढायचं असतं तेव्हा मात्र आपल्याला हा पाऊस आलेला दिसून येतो आणि अनेकदा आपण पाहतो की शेतकऱ्याच्या अगदी हातात आलेलं पीक या मोसमी वाऱ्यामुळं आपणास नुकसान झालेलं दिसून येतं. तर यामुळं अनेकदा आपल्याला असं दिसून येतं की या मोसमी वाऱ्यांच्या लहरीपणामुळे कृषी उत्पन्नाची दयनीय अवस्था होते. दुष्काळ, महापूर व नापिकी हे अलीकडच्या काळाचं वैशिष्ट्य आपल्याला झालेलं आहे असं म्हणता येईल. म्हणून काही तज्ज्ञांनी असं म्हटलेलं आहे की वित्तीय वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत असल्यामुळं
आपल्याकडे अंदाज बांधण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजेच अंदाजपत्रक तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस या ठिकाणी सुरू होत असते आणि या महिन्यामध्ये उत्पन्नाची स्थिती ही स्पष्ट नसते, म्हणजे कृषी उत्पन्नाची स्थिती ही स्पष्ट नसते आणि त्यामुळं अनेकदा जे काही उत्पन्नाच्या अनुषंगानं मांडलेले अंदाज आहेत आणि वस्तुस्थिती यामध्ये आपल्याला तफावत निर्माण होताना आढळते. त्यामुळे तज्ज्ञांनी आपलं मत मांडत असताना असं म्हटलेलं आहे की भारतीय वित्तीय वर्षाची सुरुवात एकतर 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर किंवा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशा पद्धतीनं असावं. याच मताशी भारतीय प्रशासकीय सुधारणा आयोगानं सुद्धा सहमती दर्शवलेली आहे आणि त्यांनीसुद्धा याच प्रकारची शिफारस आपणास केलेली दिसून येते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय वित्तीय वर्ष हे भारताच्या दृष्टीनं योग्य नाही असा काही तज्ज्ञांचा, आर्थिक विचारवंतांचा या ठिकाणी तसा म्हणजे निष्कर्ष आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तर या पद्धतीनं आपल्याला वित्तीय वर्ष हे या ठिकाणी पाहता येतं. तर वित्तीय वर्ष प्रत्येक देशाचं वेगळं आहे. आता अभ्यासत असताना आपण पाहिलं काही 2-3 देशांमध्ये एकसारख्या पद्धतीचं वित्तीय वर्ष आहे. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ह्या कोणत्या देशाचं कोणत्या वेळी वित्तीय वर्ष हे सुरू झालेलं आहे. कारण हे जे काही आहे हे आपल्याला MCQ वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी याचा अतिशय बारकाईनं अभ्यास करावा. तर आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढील भागामध्ये आपण अर्थसंकल्पाचे प्रकार या ठिकाणी घेणार आहोत. तेव्हा आपल्या सर्वांचे धन्यवाद.